नमस्कार. मी दीपाली जाधव. ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. प्रत्येक इयत्तेमधील भूगोल विषय आपण वस्तुनिष्ठ स्वरूपात अभ्यासत आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ क्रमांक 7, मृदा. मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी इत्यादी सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदा निर्मिती होते. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. विदारण झालेल्या मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट खडकापासून काळी मृदा तयार होते. बेसाल्ट खडकापासून तयार होणाऱ्या काळ्या मृदेस रेगूर मृदा असे म्हणतात. दक्षिण भारतातील ग्रेनाइट व नीस या मूळ खडकापासून तांबडी मृदा तयार होते. वेगवेगळ्या हवामानात एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा तयार होते. उदाहरणार्थ, सह्याद्रीच्या पश्चिम भागात दमट हवामानात बेसाल्टपासून जांभी मृदा, तर दख्खनच्या पठारावर बेसाल्टपासून रेगूर मृदा तयार होते. वनस्पती व प्राणी यांच्या मृतावशेषांना जैविक पदार्थ असे म्हणतात. वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजून त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते. अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थांस ह्यूमस असे म्हणतात. मृदेमध्ये ह्यूमसचे प्रमाण अधिक असेल तर मृदा सुपीक असते. गांडूळ, वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी जीवांमार्फत वनस्पती व प्राण्यांच्या मृतावशेषांचे विघटन होते. मृदा निर्मिती ही एक नैसर्गिक व अतिशय मंद गतीने होणारी प्रक्रिया आहे. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेमीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. जास्त तापमान, जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीची प्रक्रिया जलद होत असते. कमी तापमान व कमी पाऊस असलेल्या प्रदेशात मृदा निर्मितीसाठी प्रक्रिया कालावधी जास्त लागतो. निसर्गाकडून मिळालेल्या मृदेचा वापर प्रामुख्याने शेतीसाठी केला जातो. जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतात अनेक प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके यांचा वापर केल्याने मृदेची गुणवत्ता कमी होते. वापरावरून मृदा व माती यात फरक केला जातो. उदाहरणार्थ, कुंभार वापरतो ती माती आणि शेतकरी वापरतो ती मृदा. शेतकरी मृदा परिसंस्थेचा वापर करतो, तर कुंभार माती या पदार्थाचा वापर करतो. पृथ्वीवरील सजीव सृष्टीतील वनस्पती हा महत्त्वाचा घटक आहे. वनस्पतींची निर्मिती, वाढ आणि आधार म्हणून मृदेस असाधारण महत्त्व आहे. सुपीक मृदा असलेल्या प्रदेशात वनस्पती जीवन मोठ्या प्रमाणात समृद्ध झालेले असते. उदाहरणार्थ,
विषुववृत्तीय प्रदेश. प्राचीन काळी मानव नदीकाठच्या सुपीक मृदेत शेती व्यवसाय करण्यासाठी समूहाने राहू लागला. नदीकाठी मानवाच्या प्राचीन संस्कृतीचा उदय झाला. मृदेच्या प्रकारानुसार अन्नधान्य, फुले, फळे इत्यादी उत्पादने घेतली जातात. महाराष्ट्रातील दख्खन पठारावरील रेगूर मृदेत प्रामुख्याने ज्वारी, बाजरी यांसारख्या धान्य पिकांचे उत्पादन घेतले जाते. कोकण, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक या प्रदेशातील मृदेत तांदळाचे उत्पादन होते. मध्य प्रदेशातील पाण्याचा निचरा होणाऱ्या मृदेत बटाटा या पिकाचे उत्पादन होते. शेतीयोग्य मृदा नसलेल्या प्रदेशात इतर प्रदेशातून धान्य आयात केले जाते. उदाहरणार्थ सौदी अरेबिया, कतार, ओमान इत्यादी. सुपीक मृदा असलेला प्रदेश अन्नधान्यात स्वयंपूर्ण असतो. अन्नधान्याची स्वयंपूर्णता असलेल्या प्रदेशात शेती उत्पादनावर आधारित उद्योगधंदे विकसित होतात. उदाहरणार्थ ऊस उत्पादन क्षेत्रात साखर कारखाने, फलोत्पादन क्षेत्रात फळ प्रक्रिया उद्योग इत्यादी. अन्नधान्याची स्वयंपूर्णता असलेल्या प्रदेशात लोकवस्ती केंद्रित झालेली आढळते. विदारण क्रिया व कमी पाऊस यांच्या परिणामातून जाडीभरडी मृदा तयार होते. उदाहरणार्थ पठाराच्या पश्चिम भागात घाटमाता, अजंठा, बालाघाट व महादेव डोंगर. मध्यम पावसाच्या प्रदेशात काळी मृदा आढळते. या मृदेस रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ओळखले जाते. नद्यांच्या खोऱ्यातील गाळाची मैदाने व दऱ्यांच्या भागात काळी मृदा आढळते. उदाहरणार्थ दख्खन पठारावर पश्चिम भागात अतिकाळी मृदा व पूर्व भागात म्हणजेच विदर्भ भागात मध्यम काळी मृदा आढळते. सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीस व पूर्व विदर्भात जांभी मृदा आढळते. अतिपावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण यामुळे मूळ खडक उघडा पडतो. विदारण झालेल्या खडकातील लोहाचे वातावरणातील प्राणवायूशी संयोग होऊन रासायनिक क्रियेतून मृदा निर्माण होते. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला पुढे बघूयात. जांभळ्या मृदेचा रंग तांबडा असतो. कोकणातील लांबीला कमी अतिवेगाने वाहणाऱ्या नद्यांकडून त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावर नदीच्या मुखाशी किनारपट्टीवरील गाळाची मृदा निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ धरमतर, पनवेल इत्यादी परिसर. अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात पिवळसर तपकिरी मृदा आढळते. पिवळसर तपकिरी मृदा फारशी सुपीक नसते, म्हणजेच पिवळसर तपकिरी मृदा शेतीसाठी कमी उपयुक्त असते. पिवळसर तपकिरी मृदा चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्व भाग व सह्याद्री पर्वतीय भागात आढळते. वारा व पाणी
यामुळे मृदेचा थर वाहून जातो. त्यास मृदेची धूप असे म्हणतात. काही कारणांमुळे मृदेचे आरोग्य बिघडते. यास मृदेची अवनती होणे असे म्हणतात. रासायनिक आणि खतांच्या अतिरेकी वापरामुळेही मृदेची अवनती घडून येते. अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरामुळे रासायनिक द्रव्ये जमिनीत वर्षानुवर्ष तशीच राहतात. रासायनिक द्रव्यांमुळे मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट होण्याचा धोका असतो. रासायनिक द्रव्यांमुळे मृदेतील ह्युमसचे प्रमाण कमी होऊन वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळत नाहीत. मृदेचा सामू बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले असे समजतात. कोणत्याही मृदेमध्ये विशिष्ट पीक उत्तम प्रतीचे येत असल्याने ते त्या प्रदेशाचे खास वैशिष्ट्य असते. अशा पिकांना जागतिक भौगोलिक मानांकन दिले जाते. उदाहरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा, बीड जिल्ह्यातील सीताफळ, नागपूरची संत्री इत्यादी. मृदेचे संधारण करणे गरजेचे आहे. शेतातील सुपीक मृदा पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाऊ नये म्हणून शेतांना बांध बंदिस्ती करणे. वृक्ष लागवड करणे हा देखील मृदा संधारणाचा महत्त्वाचा उपाय आहे. उतार असलेल्या जमिनीवर समतल चर खोदल्याने उतारावरून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे मृदेची झीज थांबते. समतल चरांमुळे थांबलेले पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते, म्हणजेच भूजल पातळीत वाढ होते. महाराष्ट्र शासनाने पाणलोट क्षेत्र विकास अंतर्गत ग्रामीण भागात शेतात उताराच्या दिशेने बांध बंदिस्ती करणे हा कार्यक्रम राबवला आहे. शासनाने जलयुक्त शिवार ही योजना अलीकडेच सुरू केली आहे. शेतांना बांध घालणे, लहान नाल्यांचे पाणी अडवणे, नाले जोडणी करणे इत्यादी कामांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेत होतो. मृदेची अवनती थांबविण्यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर टाळणे गरजेचे आहे. शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत इत्यादी सेंद्रिय खतांचा वापर केल्यास मृदेचा सामूचा तोल राखला जातो. मृदेचा सामूचा तोल राखल्यास मृदेतील ह्युमसचे प्रमाण वाढते व मृदेची सुपीकता टिकून राहते. शेतजमिनीत आलटून पालटून पीक घेतल्यास मृदेची सुपीकता टिकून राहते. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की